बकरी ईदमध्ये वाद आणि रामनवमीच्या यात्रेवर दगडफेक. आता देशात सण उत्सव आले तर फक्त आनंदच वाढत नाही, तर तणावही वाढतो. आता तणाव वाढलाय तो बकरी ईदच्या निमित्ताने. बकरी ईदच्या निमित्ताने राज्यात काय घडतंय, तसेच हा तणाव कधीच टाळता येणार नाही का? सविस्तर पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. बकरी ईदमध्ये देण्यात येणाऱ्या कुर्बानीवरून मुंबई, पुणे येथील उच्चभ्रू सोसायटींमध्ये वाद झाले. सुरुवातीला मीरा भाईंदर येथील पूनम सोसायटीमध्ये वाद विकोपाला गेला. सोसायटीमध्ये उघड्यावर कुर्बानी होऊ नये यासाठी सोसायटीतील काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला. दोन्ही गटांमध्ये या मुद्द्यावरून बाचाबाची झाली आणि एका हिंदू कार्यकर्त्यावर ब्लेडने हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर अनेक हिंदू संघटनांनी पूनम सोसायटी बाहेर जमाव करत आंदोलन केलं. या आंदोलनात एक कार्यकर्ता थेट डुक्कर घेऊनच पोहोचला, परंतु पोलिसांनी त्याला ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर महानगरपालिकेने या सोसायटीमध्ये होणाऱ्या कुर्बानीची परवानगी रद्द केली. तसेच या सोसायटीतील बोकड महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या जागेवर नेण्यात आले. या पाठोपाठ घाटकोपर येथील सागर सोसायटी, गोरेगाव येथील गोकुळधाम सोसायटीमध्ये असेच वाद झाले आणि वादानंतर महानगरपालिकेने सोसायटीमधील कुर्बानीच्या परवानग्या रद्द केल्या. आता प्रश्न असा निर्माण होतो, ईदच्या आधीपासून प्रशासनाला हा धोका लक्षात आला नाही का? नेमक्या ईदच्या एक दिवस आधी परवानग्या रद्द करणे कितपत योग्य आहे? महानगरपालिकेने कुर्बानीसाठी व्यवस्था केली आहे हे खरं, पण एक दिवस आधी सोसायटीमधील मुस्लिम कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कुर्बानीच्या परवानग्या रद्द केल्याने तणाव आणखी वाढेल याचा अंदाजही त्यांनी घेतला नव्हता का? आता सोसायटीतील परवानग्या रद्द केल्यानंतर काही सोसायट्यांमधील लोकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचं ठरवलं आहे. परंतु तरी देखील या मुद्द्यावरून राजकारण होताना दिसत आहे. गेल्या 20 वर्षांपासून सोसायटीमध्ये ही कुर्बानी होत आहे. मग आत्ताच असा वाद का निर्माण केला जात आहे, असे मत मुस्लिम कार्यकर्त्यांनी विचारले आहे. प्रशासन आता या संपूर्ण परिस्थितीला नियंत्रणात आणण्यात आतापर्यंत तरी यशस्वी ठरत आहे. परंतु यापेक्षाही पुढे जाऊन काही गंभीर प्रश्न उभे राहतात, ज्याचा विचार आपल्याला करावाच लागेल. दरवर्षी सोसायटीमध्ये बकरी ईद साजरी केली जाते आणि उघड्यावर बकऱ्यांची कुर्बानी दिली जाते. यावर चांगलाच वादही होतो. तरी देखील सोसायटीमध्येच कुर्बानी देण्याचा हट्ट का धरला जातो? प्रशासन मुस्लिम बांधवांना बकरी ठेवण्यासाठी शेड उपलब्ध करून देतं, कत्तलखाने उपलब्ध करून देतात. तरी देखील मुद्दाम हा वाद घातला जातो का? परंपरा आणि श्रद्धेच्या भेशात सामाजिक तेढ का निर्माण केले जातात? इस्लाममध्ये असं स्पष्टपणे सांगितलं आहे की आपण ज्या देशात, ज्या भागात राहाल त्या भागाचे नियम व कायद्यांचे पालन करणे हेही मुस्लिमांचं कर्तव्य असेल. तरी देखील प्रशासनाच्या नियमांना श्रद्धेचं नाव देऊन केराची टोपली का दाखवली जाते? परंतु या सर्वांमध्ये मुस्लिम समाजात काही पुरोगामी सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत, जे पशुबळी न देता सामाजिक कार्यातून ईद साजरी करतात. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमशुद्दीन तांबोळी हे बकरी ईदला मुक्या जनावरांचं रक्त कुर्बान करत नाहीत. ते या दिवशी स्वतः रक्तदान करतात. एवढंच नव्हे, तर या पवित्र दिवशी ते रक्तदानासोबतच अवयदानाचाही संकल्प करतात. यंदाही त्यांनी मुस्लिम बांधवांना रक्तदान व अवयदानाचे संकल्प करण्याचे आवाहन केले आहे. मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते पैगंबर शेख हे ईदला लाख रुपयांचा बकरा विकत घेऊन त्याची कुर्बानी देत नाही. ते याऐवजी गरीब मुस्लिमांना शाळेचे साहित्य वाटप करतात, त्यांचा शालेय खर्च उचलतात. विचार करा, खरी कुर्बानी कोणती आहे? जी बोकड कापून दिली जाते ती, की जी सामाजिक कार्यातून दिली जाते? प्रत्येक धर्मात रूढी परंपरा, अमानवीय कर्मकांड असतातच आणि ते आहेतही. बऱ्याच कर्मकांडांना आपण नकार दिला आहे. काळानुसार त्यांच्यात बदलही केले गेले आहेत आणि विशेष म्हणजे प्रत्येक धर्माने मोठ्या मनाने या बदलांचा स्वीकार केलाय. आज देशात असा क्वचितच एखादा सण उरला असेल ज्या सणाला वाद होताना आपल्याला दिसत नाही. सण उत्सव तर सोडा, महापुरुषाच्या जयंत्या, पुतळे यावरूनही आता तणाव निर्माण होतो. संपूर्ण जग AI कडून काय काम करून घेता येईल यावर काम करतंय आणि दुसरीकडे आपण इतिहासाच्या चुकांची पुनरावृत्ती करतोय. तुम्हाला काय वाटतं? धार्मिक रूढी परंपरांमध्ये बदल व्हायला हवेत का?
हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.